महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट. या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या ग्रुपवर जी पोस्ट आहे त्या पोस्टची कॉपी पण या ठिकाणी आम्ही तुम्हाला आम्ही पोस्ट या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यात एक पोस्ट अशी आहे की आम्हाला हिंदू मतं दिली नाहीत तरी चालतील, आम्हाला फक्त मुसलमानांची 100% मतं आमच्याकडे आहेत, हिंदू मतं आम्हाला नाही मिळाली तरी चालतील अशी पोस्ट एका ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर फिरते आहे. आणि त्या नंबरची तक्रार आम्ही देवगड पोलीस स्थानकात केलेली आहे. ह्या असल्या पोस्ट करून जातीय तेढ निर्माण करण्याचं काम विरोधी पक्षाकडनं वारंवार केलं जात आहे आणि त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. जर तुम्हाला खरंच मुस्लिम मतांची तुम्हाला वैयक्तिक गरज नव्हती तर तुम्ही ह्या असल्या गोष्टी करण्याची काहीच गरज नव्हती. तुम्ही कुठेतरी मुस्लिम मतं विभागली गेली पाहिजे यासाठी तुमच्या मार्फतच एखादा उमेदवार उभा करून ती मतं कशी काय शिवसेनेच्या किंवा महाविकास आघाडीच्या बाजूला होतील हा तुमचा प्रयत्न होता. तरी पण तुमच्याकडनं आता वारंवार प्रयत्न म्हणजे विरोधी पक्षाकडनं वारंवार प्रयत्न केला जातोय की हिंदू मतांची आम्हाला गरज नाही अशी उद्धव ठाकरेंच्या नावाची पोस्ट ABP माझाच्या नावाने या ठिकाणी व्हॉट्सअपवर व्हायरल होते. या संदर्भात आम्ही देवगड पोलीस स्थानकात देवकर साहेब यांच्याकडे पत्र देऊन तक्रार केलेली आहे. त्याचप्रमाणे मतदारांची कुठेतरी फसवणूक केली जाते किंवा त्यांची दिशाभूल केली जाते. मिडगावसारख्या ठिकाणी भर बाजारपेठेत या ठिकाणी मतदारांना कुठेतरी गोवा बनावटीची दारू या ठिकाणी देण्याचा आमिष दाखवून मतदारांना वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचप्रमाणे एक संदेश परकर नावाचा अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहे. कुठेतरी वारंवार ज्या आता प्रत्येक उमेदवाराच्या ऑडिओ कॉल जे काय सगळ्यांना प्रचारासाठी येत आहेत त्यात संदेश परकर नावाचा उमेदवार आहे, परकर. परंतु या ठिकाणी मी संदेश पारकर बोलतोय. आमच्या संदेश पारकरांची एक टॅगलाईन होती, मी आमदार म्हणजे तुम्ही आमदार. या त्यांच्या व्हॉइस कॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं निशाणीचा उल्लेख ते करत नाहीये आणि मतदारांची दिशाभूल करतायत आणि सांगतात मी संदेश पारकर बोलतोय. संदेश पारकरचा 6 नंबरला जी काय याची चिमणी आहे मिलची धुरांडा ती एक जवळपास सिमिलर अशी निशाणी असल्यामुळे निशाणीचा कुठेही उल्लेख न करता 6 नंबरला संदेश पारकर हा उमेदवार आहे असं करून कुठेतरी मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करत. मी आपल्या माध्यमातून सगळ्या मतदार राजाला विनंती करू इच्छितो की संदेश पारकर हे क्रमांक 3 नंबरला आहे. हा जो तुम्हाला व्हॉइस कॉल जो येतोय संदेश पारकर नावाने हा संदेश पारकर नाही तर संदेश परकर नावाचा उमेदवार आहे. त्यामुळे मतदारांनी संदेश पारकर हे 3 नंबरचं मशाल निशाणी समोरचं बटन दाबून संदेश पारकरांना विजयी करा. त्याचप्रमाणे कुठेतरी संदेश पारकरांचं हे जे काय वातावरण आहे त्यांच्या बाजूचं ते कुठेतरी गढूळ करण्यासाठी देवगड तालुक्यातल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कुठेतरी पैशाचा आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न करत आहे. काल माझ्याच गावातील एक शाखा प्रमुख अमित अरविंद गावकर हे आमचे शाखा प्रमुख आहेत. त्यांची पत्नी ही ग्रामपंचायत सदस्य आहे. यांना 40,000 रुपये तुम्हाला देतो, तुम्ही आमच्यात प्रवेश करा असं स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे गेले. परंतु तो निष्ठावंत असल्यामुळे आज त्यांच्याकडे गेला नाही. आम्ही संबंधित कार्यकर्त्यांना समज पण दिली आहे की तुम्ही असे प्रकार करू नका. असा प्रकार पूर्ण देवगड तालुक्यातील आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर विभाग प्रमुख असतील पुन्हा आमचे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते असतील यांच्याबरोबर चालू आहे. तर कुठेतरी यांच्या पायाखालची जमीन विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे हे असले प्रकार करतायत. त्याचप्रमाणे मुंबईतले जे मतदार आहेत माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहेत. मुंबईतल्या मतदारांना प्रवास खर्चासाठी 2,000 आणि मतदानासाठी 1,000 असं 3,000चा आमिष दाखवलंय. तुम्हाला हवं असेल तर ती मी रेकॉर्डिंग माझ्याकडची तुम्हाला मी देईन. ही असली सगळी कामं करून या ठिकाणी मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि म्हणूनच ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमातून घेतली आहे. माझं